महाराष्ट्रातील प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि कमीत कमी एक तरी शेअर करावा। आजच्या आपल्या कवितेचं नाव आहे मराठी शाळा भाग 2। काय झाली तुझी दशा, आता कोण तारेल मराठी भाषा। तेव्हा एक कमाल झाली, नोकरीची बातमी कानावर आली, उठले गावातील शिक्षित बेरोजगारांची प्रेत, शाळेकडे धाव घ्यायला लागली जिवंत भूत। एक कमाल झाली, नोकरीची बातमी कानावर आली, उठले गावागावांत शिक्षित बेरोजगारांचे प्रेत, शाळेकडे धाव घ्यायला लागली जिवंत भूत। जे बेरोजगार तरुण असतात ते मृत प्रेतासारखे असतात, कारण त्यांना जीवनामध्ये काही सुचत नाही। आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना आली आणि प्रत्येकाला गावामध्ये नोकरीची संधी मिळेल असं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांद्वारे सांगण्यात आलं की तुम्हाला 6 महिने प्रशिक्षण घ्यायचे आणि नंतर तुम्हाला तिथंच काम भेटेल। त्यामुळे हे सगळे बेरोजगार तरुणाचे लोंढे शाळेकडे पळायला लागले आणि त्यांना वाटलं आपलं काहीतरी काम भेटेल। आता पुढची लाईन बारकाईने ऐका। ज्यावेळेस हे तरुण शाळेमध्ये जातात त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं पहा बरे एक योजना आली। गुरुजींनी सांगितलं पहा बरे एक योजना आली, तुम्हाला शिकण्याची एक नवी संधी दिली गेली। पण एवढंच नाही बरं का, तुम्हाला मुळात शिकायचंय काम, त्याची तुम्हाला मिळणार आहे दाम। त्यानंतर तुमचं बरं होईल म्हणतात मुख्यमंत्री, कारण ते स्वतःच्या तोंडातूनच देतात तुम्हाला रोजगाराची खात्री। ज्यावेळेस हे तरुण शाळेमध्ये गेले आणि त्यांनी विचारलं की हे नवीन सिस्टम काय आहे, त्यावेळेस तिथल्या शिक्षकांनी म्हणजे गुरुजींनी सांगितलं पहा बरे एक योजना आली। म्हणजे गुरुजींनी सांगितलं, शिक्षकांनी सांगितलं एक योजना आली आहे की त्यामध्ये तुम्हाला नवीन गोष्टी म्हणजे इथलं काम शिकण्याची संधी भेटणार आहे। आणि एवढंच नाही, त्यामध्ये तुम्हाला 6,000, 8,000 आणि 10,000 एवढं मानधन दिलं जाणार आहे त्या शिक्षणासाठी किंवा त्या प्रशिक्षणासाठी। आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी सांगितलं होते की तुम्हाला त्याच ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार मिळेल। पुढच्या लाईन अशा आहेत, परंतु यांच्या डोक्यात होता वेगळाच खेळ, त्या तरुणांची मतं काबीज करायचा यांचा होता मेळ। प्रशिक्षण पूर्ण झालं, यांनी पुन्हा एकदा प्रशिक्षण दिलं। अगोदरचं 6 महिने प्रशिक्षण पूर्ण झालं आणि पुन्हा 5 महिन्याचं प्रशिक्षण दिलं। प्रशिक्षण पूर्ण झालं, यांनी पुन्हा एकदा प्रशिक्षण दिलं, तरीही नाही अजून कामाचा पत्ता। मग कोणासमोर जाऊन कपाळ फोडावं या तरुणांना समजतच नाही। आता काय झालं, या तरुणांच्या ज्यावेळेस रोजगार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना आली त्यावेळेस सरकारला फक्त त्याच्यातून मतं मिळवायची होती आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचा चांगला विचार न करता ही योजना आणली असं दिसतं आपला प्रथमदर्श पाहिल्याच्या नंतर। आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला तिथं रोजगार भेटेल। आता सरकार ही गायब, रोजगार ही गायब। सरकार रोजगार देईन या मतावर आता ठाम असलं दिसत नाही। त्यामुळं मी लिहिलंय की तरीही नाही कामाचा पत्ता। आणि या तरुणांचं आता असं झालंय की कोणासमोर जाऊन आपल्या व्यथा मांडाव्यात, म्हणजे कोणासमोर जाऊन आपलं कपाळ फोडावं। पुढं लिहिलंय मी, पण यामधून चांगली ही गोष्ट झाली। फक्त एवढंच नाही झालं, मतासाठी ही योजना आली हे झालं असेल, पण याच्यातून एक चांगली ही गोष्ट आली। यामधून चांगली ही गोष्ट झाली, गावातली तरुणाई शाळेपर्यंत आली। यामधून चांगली ही गोष्ट झाली, गावातली तरुणाई शाळेपर्यंत आली। मग त्याने पाहिली शाळेची दशा आणि आठवड्याभरातच उतरली त्याची नशा। उलगडायला लागली त्यांना सर्व कोडी, प्रज्वलित झाल्या त्यांच्या आशा, कारण या तरुणांना समजलंय का यांनी आपल्या उरावर बसवली गुलामीची इंग्रजी भाषा। आता याच्यामधून माझा सांगण्याचा उद्देश आहे, पण यामधून ही चांगली गोष्ट झाली। जरीही सरकारचा उद्देश काही असला तरी याच्यामधून एक चांगली गोष्ट झाली की गावातली तरुणाई शाळेपर्यंत गेली। म्हणजे गावातला जो तरुण वर्ग आहे तो शाळेपर्यंत गेला आणि शाळेपर्यंत गेल्याच्या नंतर त्यांना तिथे गेल्यावर तिथला सिस्टम कळला। मग त्याने पाहिली शाळेची दशा जी खराब झाली आणि पालक आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळांमध्ये टाकतात। हे कशामुळे झालं असं याचा थोडासा अंदाज यायला सुरुवात झाली पहिल्याच आठवड्यामध्ये आणि त्यांना सगळी कोडी उलगडायला लागली। काय सापडलं शाळेमध्ये गेल्याच्या नंतर, बऱ्याच ठिकाणी 1 किंवा 2 शिक्षकी शाळा आहेत, तिथं 4-4 वर्ग आहेत। त्या एका शिक्षकावर 4 वर्गाला शिकवण्याचा बोजा पडला। दुसरीकडे ऑनलाईन कामं, ऑनलाईन लिंक भरणं,
आणखी जे BLO चे कामं असतात, पण त्या निवडणुका येतात, या सगळ्या कामांची जिम्मेदारी शिक्षकांवर येऊन पडायला लागली. आणि तो शिक्षक मग त्या शाळेमध्ये शिकवणार. जिथे एक शिक्षकी शाळा असेल तिथं काय झालं असेल, शाळेवर शिकवणार, मीटिंग अरेंज करणार, ऑनलाईन लिंक भरणार, BLO चे कामं करणार, मतदार याद्या दुरुस्त करणार, काय करणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 2011 पासून आपण आणखी जनगणना पूर्ण करू शकलो नाहीत आणि ती करण्याची जिम्मेदारी पण आपण शाळेकडे देत असतो. म्हणजे त्यांना कुठल्याच कामामध्ये सगळे कामं ढासळायला लागले. जनगणनेचं काम पण पूर्ण झालं नाही, शाळेची जी गुणवत्ता आहे त्या शाळांची गुणवत्ता खराब झाली. BLO चे जर आपण कामं पाहिली किंवा निवडणुका दरम्यान, तर निवडणुकांमध्ये भ्रष्ट गोष्टी व्हायला लागल्यात, अशा गोष्टी समोर येतात आपल्याला न्यूजमध्ये. या सगळ्या विपरीत परिणाम या गोष्टीमुळे झाला. हे सगळं या तरुणाईला शाळेमध्ये गेल्याच्या नंतर कळायला लागले. आता पुढे मी लिहितोय, हा खेळ फक्त भाषेवरच नाही होणार ठप्प. हा खेळ फक्त भाषेवरच थांबणार नाही. हा खेळ फक्त भाषेवरच नाही होणार ठप्प. आधी शाळा बंद केल्या जातील आणि नंतर तुम्हाला केलं जाईल गप्प. ही ओळ लेण्याच्या पाठीमागं माझा उद्देश असा होता की हा खेळ फक्त भाषेवर थांबणार नाही. इथं मराठी भाषा तर कमजोर होईल. काय होईल, एकीकडे इंग्रजी माध्यमाकडे तुम्ही आमच्या सगळ्या मुलांना घेऊन जाल आणि शिल्लक राहतील गरिबांची मुलं आणि झेडपी शाळेमध्ये मग तिथं लक्ष दिलं जाणार नाही. हळूहळू तुम्ही त्या शाळा बंद करून टाकताल. 30-40% मुलं जे शाळेत जातात किंवा आतापर्यंत काही मुलं आणखी शाळेपर्यंत येऊ शकलेले नाहीत. आपली जिम्मेदारी सरकार म्हणून, समाज म्हणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची होती, पण आपण वेगळंच करायला लागलो आणि या शाळा बंद पडायला लागलो. याचा परिणाम काय होणार आहे मग, तर आपली भाषा कमजोर होईल. इंग्लिश पुढे 3-4 पिढ्या आल्याच्या नंतर तीच भाषा आपल्या वळणी पडेल आणि आपण हळूहळू मराठीला विसरायचं चालू करू. मराठीचं साहित्य कमी होईल, मराठीमध्ये वाचन कमी होईल. आणि संस्कृत भाषा ही बोली भाषा नव्हती, त्यामुळे ती भाषा, तिचा वापर नव्हता. पण त्या काळामध्ये प्राकृत भाषा लोकांची भाषा होती, ती प्रत्येक माणसाची भाषा होती. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेमध्ये गीतेचं रूपांतर केलं, त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. त्याला आपण ज्ञानाची चावी सुद्धा म्हणतो किंवा ज्ञानेश्वरी मधलं ज्ञानाला आपण महान मानतो. जर मराठीच आपण विसरत गेलो तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या कार्यालाही काही अर्थ राहणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस प्रशासनामध्ये मराठी भाषा आणली होती, मराठी भाषेला प्रशासनात आणून मराठी भाषेचा त्यांनी गौरव केला होता, त्यांच्या त्या केलेल्या गोष्टींना पण आपण कुठंतरी गालबोट लावतोय, असं अलीकडच्या काळामध्ये व्हायला लागले. आणि गुलामांची भाषांचा आपण अवलंब करायला लागले. महाराष्ट्रामध्ये इंग्लिश बोलणारे लोकच राहत नाहीत, मग आपला इंग्लिश शाळांची आवश्यकता किंवा त्या भाषेबद्दल एवढं प्रेम का, तिचा एवढा भाव का केला जातो. त्याचा दुसरा दुष्परिणाम असा होतो की आपले मुलं ती भाषा समजत नसल्यामुळं, मातृभाषेत शिक्षण नसल्यामुळं विचार करायचे कुठेतरी विसरायला लागलेत आणि विचारशून्य समाजाकडे आपण पुढे जातो का अशी भीती पण दाटून यायला लागली. त्यामुळे मी लिहिलंय की हा खेळ फक्त भाषेवरच नाही होणार ठप्प. आधी शाळा बंद केल्या जातील आणि नंतर तुम्हाला केलं जाईल गप्प. म्हणजे ज्या वेळेस तुमच्याकडे शिक्षण नसेल, तुमच्याकडे आज्ञा नसेल, त्यावेळेस तुम्ही प्रश्नही विचारू शकणार नाहीत. आणि तुम्ही प्रश्न विचारायचे बंद केले तर तुमच्यावर राज्यकर्ते राज्य करताना तुमच्या मताचा विचार न करता कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतील आणि त्यातून तुमचं भलं होणं शक्य नाही. त्याच्यानंतर पुढं, आधी शाळा बंद केल्या जातील आणि नंतर तुम्हाला गप्प. नंतर बनवलं जाईल तुम्हाला बौद्धिक गुलाम. नंतर बनवलं जाईल तुम्हाला बौद्धिक गुलाम आणि तुमच्याच अंग मेहनतीवर बनवले जातील यांचे मोठमोठाले महाल. पुढे मी लिहितोय, मग एकदा मराठी शाळा संपली की, एकदा जर मराठी शाळा संपली तर, एकदा मराठी शाळा संपली की मग 2 वर्ग बनणार भाषावार. आता जशा जाती आहेत, वेगवेगळ्या जाती व्यवस्था, त्या मोडून काढण्यासाठी संविधानामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला, संविधानिक प्रयत्न केला. पण आता नवीन ह्या मराठी शाळा बंद पडल्याच्या नंतर 2 वर्ग तयार होतील. एक अशिक्षित वर्ग, तो मराठी बोलन कारण त्यांची मायभाषा आहे, आणि दुसरा सुशिक्षित वर्ग, ज्यावेळेस फक्त इंग्लिश मीडियमवर आपण अवलंबून राहतो, तो इंग्लिश भाषा बोलणारा वर्ग तयार होईल आणि तो राज्यकर्ता बनेल शेवटी. त्यामुळे मी लिहिलंय, मग एकदा मराठी शाळा संपली की मग 2 वर्ग बनणार भाषावार. इंग्लिशवाले खातील फक्त मलाई, इंग्लिशवाले खातील फक्त मलाई. कष्ट यातना अन्यायाचा मराठी लोकांवर होणार वार. जागे व्हा मराठ्यांनो. आणि म्हणूनच मी सांगतोय, जागे व्हा मराठ्यांनो, सळसळू द्या तुमचं ही रक्त. जागे व्हा मराठ्यांनो. इथं मराठ्यांनो म्हणायचा माझा उद्देश आहे की कुठल्या जातीसाठी मी म्हणत नाही. जे ही लोक मराठी भाषा बोलतात
त्यांच्यासाठी मी उद्देशून हा शब्द वापरतोय. जागे व्हा मराठ्यांनो, सळसळू द्या तुमचं हे रक्त. एवढं काही अवघड नाही, एवढं काही अवघड नाही. मराठी माध्यमाला प्राधान्य द्यायचंय फक्त. एवढं काही अवघड नाही, मराठी माध्यमाला प्राधान्य द्यायचंय फक्त. कारण मराठी माध्यमाला प्राधान्य दिल्याच्या नंतर आपली भाषा वाचन आपले मुलं विचार करू शकतील, त्यांना शिक्षणामधल्या सगळ्या गोष्टी सहजपणे समजतील. आणि शेवटी मी लिहितोय, शाळेकडे पाहिल्यावर माझं मन म्हणतं, शाळेकडे पाहिल्यावर माझं मन म्हणतं, काय झाली तुझी दशा, आता कोण तारेल मराठी भाषा. कारण शाळा बंद पडताना जर पाहिल्या तर त्यावेळेस मला वाटतं की या शाळा जर बंद पडल्या तर मराठी भाषेला कोण तारणार, मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार कोण करणार. शाळेकडे पाहिल्यावर माझं मन म्हणतं, काय झाली तुझी दशा, आता कोण तारेल मराठी भाषा. पण आम्ही आता लढणार आहोत, पण आम्ही आता लढणार आहोत. मराठीसाठी शिवगर्जना पुन्हा करणार आहोत. तुमचे सर्व डाव उडवून लावून नोंदवणार तुमच्यावर धिक्कार. कारण आमच्यावर आहेत शिवछत्रपतींचे संस्कार, शिवछत्रपतींचे संस्कार. 23 फेब्रुवारी 2026 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मी येतोय मराठी भाषेसाठी, मराठी शाळेसाठी. तुम्हीही या, नक्की भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.